नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गणेश नावाचा माझा मित्र दिवाळीमध्ये मला भेटायला आला होता। आल्यानंतर आमचा सहज विषय निघाला। तो म्हणाला की मला सध्याला प्रत्येक महिन्याला 50,000 पगार आहे आणि मी पुण्यामध्ये स्वतःचा एक 2 BHK फ्लॅट घेण्याचा प्लॅन करतोय आणि ज्याचं बजेट साधारणतः 60 लाख रुपये आहे आणि 20% डाऊन पेमेंट देखील करायची तयारी आहे। त्यानं जवळपास 25 वर्षाचा लोन टेन्युअर देखील निवडलाय। मित्रांनो, 50,000च्या पगारामध्ये 60 लाखाचं घर घेणं खरंच आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं आहे का? 5, 20, 30चा नियम लावा आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा खरंच त्या व्यक्तीला हे घर घेणं फायद्याचं ठरेल का? मित्रांनो, या नियमामध्ये जर तुम्ही पास झाला तर जरूर पुढे जा, नाहीतर तुमची गाठ EMI शी पडणार आहे आणि एका कर्जाच्या मोठ्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता घर खरेदीचा 5, 20, 30चा फॉर्म्युला काय आहे? हा खूप पॉप्युलर फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो। तुम्ही कोणत्याही घराचं प्लॅन करत असाल, सर्वात आधी कसं ठरवाल की हे घर तुम्ही घेऊ शकता की नाही? काय करायचं तर घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 पटीपेक्षा जास्त असता कामा नये। इथं वार्षिक उत्पन्नाबद्दल आपण बोलतोय, म्हणजे काय? तुम्ही वर्षाला किती कमवता? उदाहरणार्थ गणेश सध्याला महिन्याला 50,000 कमवतोय। 50,000 गुणिले 12 म्हणजे वार्षिक 6 लाख रुपये कमवतोय। आता जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर मी ते 5 ने गुणणार, त्या ठिकाणी उत्तर किती येते? 30 लाख येते। म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या बजेटसाठी परफेक्ट घर कुठलं असणार आहे? या फॉर्म्युलानुसार 30 लाखाचं असणार आहे। म्हणजे जो व्यक्ती दरमहा साधारणतः 50,000 कमवतो त्या व्यक्तीनं साधारणतः 30 लाखापर्यंतच्या घराचा प्लॅन करायला पाहिजे। पण आता तुम्ही म्हणाल आम्हाला आवडलेलं घर तर सर 50 लाखाचं आहे, 60 लाखाचं आहे। मग तुमच्यासमोर 2 पर्याय येतात। एक तर तुम्हाला तो प्लॅन पुढे ढकलावा लागेल, त्यामध्ये बदल करावा लागेल, नसेल तर तुम्हाला आर्थिक कोंडीला सामोरं जावं लागेल। पण आवडतंच घर घ्यायचं असेल, ते पण स्वतःच्या उत्पन्नावर, तर त्या ठिकाणी थोड्याफार गोष्टीचं जर प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही ते घर देखील काय करू शकता? घेऊ शकता। या ठिकाणी एक मुद्दा खूप क्लिअर आहे, तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 पटीपेक्षा जास्त किमतीचं घर खरेदी करण्याचा विचार करून आर्थिक अडचणीत सापडू शकता। समस्या अशी आहे की असंख्य लोक घर घेतात पण घराचं प्लॅनिंग करत असताना ह्या गोष्टीचा ते कधीच विचार करत नाहीत आणि त्यानंतर मग कर्जाच्या सापळ्यात अडकतात आणि त्यानंतर इतका मोठा कर्जाचा सापळा वाढतो की परत आयुष्यभर कर्ज फेडण्यासाठी काम करावं लागतं। मग प्रश्न मोठा असा आहे की घर का घ्यावं? बरेच जण आज सोशल मीडियावरती गेला, यूट्यूबवरती गेला, इंस्टाग्रामवरती गेला तर बरेच फायनान्शियल ॲडवायझर एकच गोष्ट सांगतात, घर घेऊ नका, भाड्याच्या घरामध्ये राहा। मी एक प्रश्न विचारतो त्या सर्वांना, ते स्वतः भाड्याच्या घरात राहतात का की स्वतःच्या घरात राहतात? हे त्यांना पहिल्यांदा विचारलं पाहिजे। कारण का ते स्वतःच्या घरात राहतात आणि दुसऱ्याला काय सांगतात की तुम्ही भाड्यांच्या घरामध्ये राहा। भाड्याच्या घरामध्ये राहणं एका दृष्टीनं फायद्याचं पण आहे आणि एका दृष्टीनं तोट्याचं पण आहे। पण मित्रांनो, बरेच जण या ठिकाणी एक मुद्दा सांगतात की तो म्हणजे रिटर्नचा। मित्रांनो, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न बघायचे नसतात। गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येक गुंतवणुकीत मिळणारा परतावा हा वेगळा आहे। काही गुंतवणुका तुम्हाला खूप जास्त परतावा देतात तर काही गुंतवणुका तुम्हाला कमी परतावा देतात। मित्रांनो, घर जे आहे ना, ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुमच्या कुटुंबाला स्थैर्य देते, तुम्हाला कायमचा पत्ता देते। आणि कायमचा पत्ता किती महत्त्वाचा आहे ही जी व्यक्ती प्रत्येक 11 महिन्याला 12 महिन्यांना घर बदलते, नवीन घरामध्ये शिफ्ट होते, आधार कार्डवरचा ॲड्रेस बदलते, याची कटकट फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असते जी व्यक्ती भाड्याच्या घरामध्ये राहते। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि घर मालकाला वाटलं तो कधीही म्हणतो घर खाली करा किंवा आता भाड्यामध्ये वाढ झाली आहे, वीज बिलामध्ये वाढ झाली आहे। मित्रांनो, नको तेवढे चार्जेस काय केले जातात? लावले जातात। मग त्या ठिकाणी पुन्हा घर शोधणं, परत ब्रोकरला ब्रोकरेज देणं, फर्निचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं, यामुळे सगळ्या गोष्टीचा मनस्ताप होतो, त्याचबरोबर खर्च देखील येतो। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। लोक आयुष्यात खूप गोष्टीचं प्लॅनिंग करतात। पीटर लिंच जगातला सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक गुंतवणूकदार, त्याचबरोबर एक यशस्वी फंड मॅनेजर, तो काय सांगतो माहिती आहे का? तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर आधी स्वतःचं घर असणं आवश्यक आहे। कारण का? घर घेताना आपण त्याचा विक्रीचा कधीच विचार करत नाही, पण स्टॉक्स घेताना मात्र आपण लगेच विक्रीचा विचार करतो। 1 लाखाचे शेअर्स घेतलेत, 1.5 लाख झाले का विकून टाकणार, 2 लाख झाले का विकून टाकणार। पण घराच्या बाबत असं होत नाही। कुणी 1 कोटीला घर घेतलं आहे आणि त्याची किंमत 1.5 कोटी झाली 1-2 वर्षामध्ये, म्हणून आपण ते घर विकून दुसऱ्या ठिकाणी जात नाही।
कारण का आपण त्याच घरात राहतो. मित्रांनो, रिअल इस्टेटमध्ये लोक श्रीमंत होतात कारण ते दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी नियम खूप सिंपल आहे. वार्षिक उत्पन्नाच्या 5 पटीपेक्षा जास्तीचा प्लॅन करू नका. भाड्याने राहणं चुकीचं नाही, पण परिस्थितीवर अवलंबून असतं. गावात स्वतःचं घर असेल किंवा शहरात नोकरीमुळे वारंवार बदली होत असेल, काही काळासाठी आपल्याला भाड्यानं राहणं ठीक आहे. पण घर घेणं हा खूप मोठा निर्णय आहे. तो परफेक्ट करण्यासाठी काही टिप्स देतो. बहुतेक लोक होम लोन घेतात. प्रश्न होम लोन घ्यायचं की नाही हा नाहीये. होम लोन मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट होते आणि सरकार देखील तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच कर सवलती देतं. आता होम लोन 20 वर्षापेक्षा जास्त का नसावं हे पाहूया. 5 पटीची जी मर्यादा घातली आहे याला काहीतरी लॉजिक कारण आहे, हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे आपला जो EMI आहे तो मासिक उत्पन्नाच्या 30% देखील जास्त नसावा. एखादी व्यक्ती 50,000 कमवते, त्याच्यात 30% म्हणजे 15,000, म्हणजे त्याचा EMI 15,000 आला पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण प्रत्यक्षात 30 लाखाचं घर 20% डाऊन पेमेंट करायचं असेल तर 6 लाख रुपये लागतात. आणि डाऊन पेमेंट केल्यानंतर 24 लाखाचं लोन राहतं आणि 8.5% जरी व्याजदर पकडला, 20 वर्षाचा EMI कन्सिडर केला तर साधारणतः 20,000 रुपये येतो. म्हणजे 50,000 कमवणाऱ्या व्यक्तीच्या 30%ची मर्यादा कुठे येते? 15,000ला येते. आणि इथं तर मर्यादा काय करतोय आपण? ओलांडतोय. मग हा फॉर्म्युला जो आहे ना तुम्हाला मार्गदर्शनासाठी आहे, कारण इतर सर्व खर्च असतात. लाईफस्टाईल असेल, वीज असेल, ट्रान्सपोर्ट असेल, लग्न असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, यासाठी देखील आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. मग उपाय काय? तर या ठिकाणी आपल्याला डाऊन पेमेंट वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही 20% पेक्षा काय करा, 40% डाऊन पेमेंट दिलं तर बराच EMI देखील तुमचा कमी होतो. 30 लाखाचं घर घेताय ना तुम्ही, तर 40% म्हणजे 12 लाख डाऊन पेमेंट करा. मग लोन तुमचं फक्त 18 लाखाचं राहील आणि EMI साधारणतः तुमचा 30%च्या रेंजमध्ये ऑटोमॅटिक फिट बसेल. पण 18 लाखाचं लोन 20 वर्षासाठी घेतलं तर एकूण भरलेलं व्याज हे मूळ रकमेपेक्षा जास्त जाऊ शकतं. समजा काही कारणानं व्याजाचे दर बदलले, बऱ्याच वेळेला व्याजाचे दर बदलतात. जर व्याज दर 9.5% झाला तर 22 लाख फक्त आपल्याला व्याजासाठी पे करावे लागतील. बँकेचं EMI स्ट्रक्चर खूप सिंपल आहे. सुरुवातीला EMI मध्ये मोठा व्याजाचा वाटा जातो, प्रिन्सिपल अमाऊंट खूप कमी जाते आणि शेवटाकडे जसं जाल तसं त्याच्या उलट गोष्टी होतात. म्हणून पहिल्या वर्षभरात EMI भरून प्रिन्सिपल फारसा कमी झालेला तुम्हाला दिसत नाही. मग महत्वाचा हॅक या ठिकाणी काय माहिती आहे का? जर महाग दरानं साधारणतः 9% जर होम लोन घेतला असेल, 6 ते 9 महिने, 10 महिने, 12 महिने झालं ना तुम्ही वेळेवर EMI भरताय, त्यानंतर मित्रांनो बँकेकडे जा आणि बँकेला बोला की मी बँकेसाठी एक चांगला ग्राहक आहे, पाठीमागच्या 8-9 महिन्यापासून मी वेळेवर सर्व EMI भरले आहेत. आता तुम्ही काय करा, मला व्याजदर 9%वरून 8.5% किंवा 8% होत असेल तर करा, अशी त्यांना रिक्वेस्ट करा. यामुळे काय होईल माहिती आहे मित्रांनो, तुमचा कर्जाचा जो टेन्युअर आहे तो 20 वर्षावरून डायरेक्ट 15, 16, 17 वर्षापर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी एक सिग्निफिकंट फरक जो आहे तो तुमच्या लोनमध्ये पडू शकतो. आता डाऊन पेमेंट इतकं मोठं कसं जमा करायचं? फक्त डाऊन पेमेंटच नाहीये तर स्टॅम्प ड्युटी पण भरावं लागते, रजिस्ट्रेशन फी भरावं लागते, ब्रोकरेज पे करावं लागतं, फर्निचर वगैरेचा एक्स्ट्रा खर्च देखील आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला अगोदर प्लॅन करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, स्टॅम्प ड्युटीचा जर विचार केला तर या ठिकाणी एक थंब रूल आहे. तर पुरुषाच्या नावावर जर घर घेतलं 7% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावा लागतो. तेच जर तुम्ही घरातील महिलेच्या नावावर घराची खरेदी केली तर 5% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. म्हणजे साधारणतः 2% तुमची या ठिकाणी बचत होते. आणि समजा तुम्ही जॉईंट होम लोन केलं तर त्या ठिकाणी 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, थोडीफार हुशारी वापरून 1 ते 2%ची बचत करू शकता, ज्यामध्ये तुमचं ब्रोकरेज असेल, फिनिशिंग असेल किंवा अन्य काही गोष्टीचा खर्च जो आहे ना तो ऑटोमॅटिक कव्हर होतो. आता मित्रांनो, डाऊन पेमेंटचं प्लॅनिंग कसं करायचं? समजा तुम्हाला 5 वर्षानं घर घ्यायचं आहे, 18 ते 12 लाखाची गरज भासणार आहे. मग आजपासून तुम्ही SIP सुरू केली पाहिजे आणि एखाद्या चांगल्या इंडेक्स फंडामध्ये, म्युच्युअल फंडामध्ये सरासरी 14% रिटर्न मिळतात. आणि दर महिना 12,000ची जर इन्व्हेस्टमेंट केली तर साधारणतः 5 वर्षानं 10-10.5 लाखाच्या आसपास तुमचा फंड तयार होतो. 7 ते 8 लाख तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता. स्टॅम्प ड्युटी, ब्रोकरेज असेल, बाकीच्या काही गोष्टीचा खर्च आहे तो देखील त्यामध्ये मॅनेज होईल. समजा तुम्ही 15,000ची SIP केली तर 13 लाखाचा फंड तयार होईल. आणि हाच टेन्युअर जर 6 वर्षापर्यंत वाढवला तुम्ही तर 17 लाखाचा देखील या ठिकाणी तुमचा फंड तयार होऊ शकतो आणि कंपाऊंडिंगचा देखील तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. यासाठी तुम्हाला गरज काय, लवकरात लवकर SIP सुरू करणं. आता मित्रांनो, 20 वर्षापेक्षा मोठा टेन्युअर आपण
कधीही लोनच्या संदर्भात घेतला नाही पाहिजे. समजा तुम्ही 20 वर्षावरून 25 वर्ष जर टेन्युअर केला तर काय होईल, यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमचा ईएमआय फक्त 1100 ते 1200 रुपयाने कमी होतो. पण मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला 20 वर्षासाठी इंटरेस्ट पे करता ना, त्यावेळेला 18 लाखाच्या आसपास व्याज जातं. आणि तेच जर तुम्ही 5 वर्ष टेन्युअर वाढवला तर जवळपास 23-23.5 लाखाचं तुम्हाला व्याज भरावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी जवळपास 5 लाख रुपयाला तुम्हाला भुर्दंड बसू शकतो. जर लोन घेतला असेल तर त्याचा ईएमआय थोडा जास्त येतो, 18,700च्या आसपास येतो, पण 5 वर्ष कमी होतात आणि भरपूर व्याज देखील वाचतं. त्यामुळे या ठिकाणी एक थंब रूल काय आहे होम लोनच्या संदर्भात, 15 ते 20 वर्षाचा टेन्युअर ठेवणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात व्याजाच्या पैशामध्ये तुमची बचत होते. आता मित्रांनो, रिअल इस्टेट हा एक माझा आवडत्या विषयांपैकी एक विषय आहे. खूप सारे लोक म्हणतात की बाबा रिअल इस्टेटमध्ये मिलेनियर्स बनतात. बहुतेक श्रीमंत लोकांची इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेटमध्ये असल्याचे दिसून येते, कारण लँड लिमिटेड आहे आणि जमिनीचं कधीही डिप्रिशिएशन होत नाही, त्याच्यामध्ये ऑलवेज ॲप्रिशिएशन आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या जर सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक फॉलो केल्या आणि त्याच्या सहाय्यानं जर घराचं प्लॅनिंग केलं तर नक्की मित्रांनो तुम्ही लवकर स्वतःचं घर काय करू शकता, खरेदी करू शकता. पण त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, स्टॉक मार्केट शिकायचं असेल, त्याचबरोबर SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर मित्रांनो दिलेला जो नंबर आहे यावरती देखील कॉल करा. तुम्हाला या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. थँक्यू.